नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्लॉगर या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. कधी विचार केला आहे का, लोक शनिदेवांना इतकं घाबरतात का? शनिदेव खरोखर रागावतात का, की त्यामागे काही वेगळंच सत्य दडलं आहे? आज आपण जाणून घेणार आहोत शनिदेव का रागावतात आणि त्यांचा खरा स्वभाव काय आहे. सूर्यदेव आणि छाया यांच्या पोटी शनिदेवांचा जन्म झाला. जन्मापासूनच शनिदेव अत्यंत गंभीर होते, शांत होते आणि न्यायप्रिय होते. असं म्हणतात की जेव्हा शनिदेवांचा जन्म झाला तेव्हा त्यांनी पहिल्यांदा डोळे उघडले आणि त्यांच्या नजरेनं सूर्यदेव काळवंडले. सूर्यदेवांना वाटलं की हा मुलगा अशुभ आहे. त्यांनी शनिदेवांना दूर केलं आणि त्यांच्यावर प्रेम दाखवलं नाही. यामुळे शनिदेवांच्या मनात दुःख निर्माण झालं. पण त्यांनी कधीही वाईट मार्ग निवडला नाही. ते ध्यान करत राहिले आणि न्यायाचा मार्ग धरला. काळ पुढे गेला आणि शनिदेवांना एक महान जबाबदारी मिळाली. ती म्हणजे लोकांच्या कर्मानुसार त्यांना फळ देण्याची. म्हणजेच जो चांगलं करेल त्याला चांगलं फळ आणि जो वाईट करेल त्याला शिक्षा. म्हणूनच लोक शनिदेवांना घाबरतात, कारण ते कधीही अन्याय सहन करत नाहीत. एक प्रसिद्ध कथा आहे राजा विक्रमादित्य यांची. एकदा सर्व ग्रहांमध्ये वाद झाला की कोण सर्वात शक्तिशाली आहे. सगळे ग्रह स्वतःला श्रेष्ठ मानत होते. तेव्हा राजा विक्रमादित्य यांना न्याय देण्यासाठी बोलावलं गेलं. राजानं सर्व ग्रहांना त्यांच्या स्थानानुसार आसन दिलं, पण शनिदेवांना थोडं खाली स्थान दिलं. हे पाहून शनिदेव नाराज झाले आणि त्यांनी ठरवलं की ते राजाला त्यांच्या शक्तीची जाणीव करून देतील. काळ लोटला आणि शनिदेवांची साडेसाती सुरू झाली. राजा विक्रमादित्य हळूहळू सर्व काही गमावू लागले. त्यांचं राज्य गेलं, संपत्ती गेली. ते भटकू लागले. एका ठिकाणी त्यांच्यावर चोरीचा आरोप झाला आणि त्यांचं हातपाय तोडले गेले. ते खूप दुःखात होते, पण त्यांनी धैर्य सोडलं नाही. ते नेहमी सत्यावर ठाम राहिले. काळानंतर शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी राजा विक्रमादित्यांना पुन्हा सर्व काही परत दिलं. या कथेतून आपल्याला समजतं की शनिदेव वाईट नाहीत. ते फक्त आपल्या कर्माचा हिशोब ठेवतात. जर आपण चांगलं केलं तर ते आपल्याला उंचीवर नेतात आणि जर आपण चुकीचं केलं तर ते आपल्याला शिक्षा देतात. आणखी एक कथा आहे हनुमान आणि शनिदेवांची. एकदा शनिदेवांनी हनुमानांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानांनी त्यांना आपल्या शेपटीत गुंडाळलं आणि खूप जोरात फिरवलं. शनिदेवांना वेदना झाल्या. तेव्हा त्यांनी वचन दिलं की ते हनुमान भक्तांना त्रास देणार नाहीत. म्हणूनच शनिदेवांना शांत ठेवण्यासाठी लोक हनुमानांची पूजा करतात. शनिदेव रागावत नाहीत. ते फक्त आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. ते आपल्याला शिकवतात की प्रामाणिक राहा, सत्याचा मार्ग धरा आणि कधीही चुकीचं करू नका. ही कथा आपल्याला सांगते की भीती नको, तर आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, कारण शनिदेव नेहमी न्याय देतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. जय शनिदेव.